हॅलो नमस्कार मित्रांनो, तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, आज आपण एका महत्त्वाच्या विषयावरती बोलणार आहोत। तर मित्रांनो, तुम्हाला माहितीच आहे की आता काही दिवसानंतर विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत, जे की 20 नोव्हेंबरला निवडणूक आहे। तर मित्रांनो, निवडणूक असली की वेगवेगळ्या पक्षांचे जाहीरनामे प्रसिद्ध केले जातात। लोकांना सांगितलं जातं की आम्ही असं करू तसं करू, आहे ना। मित्रांनो, माझं गाव आहे शेवरे आणि माझा तालुका आहे मंडणगड आणि आमच्या मतदारसंघामधून जे आत्ता विद्यमान आमदार आहेत ते शिवसेना शिंदे गटाचे योगेशदादा कदम। तर मित्रांनो, सांगायचं म्हटलं तर योगेशदादा कदम हे अक्षरशः खूप चांगलं काम करत आहेत आणि आत्ता जी निवडणूक होणार आहे त्यामध्ये जवळजवळ कॅन्डिडेट्स या निवडणुकीसाठी 7 की 8 कॅन्डिडेट्स उभे राहिलेले आहेत। तर खरी लढत होणार आहे ती उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे संजय कदम आणि शिंदे गटाचे योगेशदादा कदम, जे की आत्तासुद्धा आमदार आहेत। तर आणि दुसरे एक महाराष्ट्र नवनिर्माण सेनामधून संतोष अबगुल म्हणून एक कोणीतरी आहेत, तर त्यांनीसुद्धा फॉर्म भरलेला आहे। तर असे काही उमेदवार आहेत। तर खरं सांगायचं म्हटलं तर बघा, प्रत्येक पक्ष आहे ते जसं निवडणूक आली की आपला जाहीरनामा प्रसिद्ध करतो, तसं आपण एक मतदार म्हणून आपलासुद्धा एक जाहीरनामा पाहिजे, हो की नाही, की मला कशा प्रकारचा उमेदवार हा निवडून आला पाहिजे आणि माझं काय मत आहे, म्हणजे मला काय पाहिजे एक मतदार म्हणून माझ्या गावामध्ये म्हणा किंवा माझ्या परिसरामध्ये कशा प्रकारचा विकास झाला पाहिजे, असा दृष्टिकोन पाहिजे। नाहीतर आपण काय करतो की बाबा चला कोणालाही मत देतो, काही लोक पैसे खातात आणि मतं देतात, तर असं नाही केलं पाहिजे। आपल्याला आपण हे जे उमेदवार उभे राहिलेले आहेत तर त्याच्यामध्ये खरंच काम करणारा कोण उमेदवार आहे आणि आपल्याला जे पाहिजे फक्त आपला स्वतःच नाही तर आपल्या परिसराचा विकास कशाप्रकारे होईल अशा प्रकारचा आपलासुद्धा जाहीरनामा पाहिजे, ना की स्वतःचाच। नाही तर आपण जाणार बाबा माझी एवढी मतं आहेत, मला एवढे पैसे द्या की झालं संपलं, असं नाही। तर आपला एक ओव्हरऑल आपल्या परिसराचा विकास, आपल्या तालुक्याचा विकास दृष्टीने आपला जाहीरनामा पाहिजे। तर मला स्वतःला असं वाटतं की माझा एक जाहीरनामा आहे की मी मत कोणाला द्यावं, मला काय वाटतं की जो आमदार आहे तो कशा प्रकारचा पाहिजे आणि कोण निवडून आला पाहिजे, तर त्याबद्दलच मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये बोलणार आहे। आणि मला वाटतं असं प्रत्येकाने आपला एक दृष्टिकोन किंवा जाहीरनामा ठेवला पाहिजे। तर मित्रांनो, आपल्या ज्या अपेक्षा आहेत त्या कोण पूर्ण करू शकतो, कोणता उमेदवार आहे तो निवडून आल्यानंतर नक्की पूर्ण करू शकतो, तर अशा उमेदवाराला आपण मत दिलं पाहिजे। तर मला स्वतःला असं वाटतं की बघा, आत्ता आपल्या तालुक्यामध्ये म्हणा मंडणगड, दापोली आणि खेड या 3 तालुक्याचा परिसर हा या मतदारसंघामध्ये येतो। आणि मित्रांनो, या परिसरामधील जी सद्य परिस्थिती आहे ती अक्षरशः भयानक आहे। पहिला मुद्दा म्हणजेच की इथली जी स्थानिक लोक आहेत ते अक्षरशः गावं सोडून शहरांमध्ये चाललेत, म्हणजे मुंबई पुण्यासारख्या शहरांमध्ये चाललेत। तर का तर इथे रोजगार नाही। आणि मित्रांनो, ही भयानक परिस्थिती, आपण त्यावरती जास्त म्हणजे विचार करत नाही आणि म्हणजे पूर्ण गावच्या गावं खाली होत आहेत। आपण फक्त बाबा ठीक आहे गाव खाली झालं आहे तेवढ्यापुरता विचार करतो, परंतु त्याच्या पाठीमागे काय होतं आहे याचा आपण काही विचार करत नाही। मित्रांनो, आपण गाव सोडून जातो, परंतु काय होतं आहे की त्यानंतरला आपल्या जमिनी आहेत ना ते आता बाहेरचे लोक विकत घेत आहेत, म्हणजे ते विकत घेत आहेत आणि आपण सोडून चाललो आहे शहरांमध्ये। म्हणजे ते काय वेडे आहेत का खरेदी करायला? तर मला असं वाटतं की बघा, हे जाणारी जी संख्या आहे ती इथेच कशाप्रकारे राहील, या तालुक्यामध्येच म्हणजे त्यांच्या गावामध्येच कशाप्रकारे राहील, बरीचशी, म्हणजे सर्वच नाही आपण म्हणणार, पण थोडा त्यामध्ये परिणाम वाटला पाहिजे। तर ही लोक जाणारी जी संख्या आहे ती कुठेतरी कमी होत चालली पाहिजे शहरामध्ये, आणि गावातली लोक आहेत ती गावामध्येच कशाप्रकारे राहतील आणि अशा प्रकारे त्यांना जो रोजगार आहे तो उत्पन्न झाला पाहिजे। आणि अशा प्रकारचा काही प्रयत्न करणारा आमदार हा मला पाहिजे। त्यानंतर मित्रांनो, दुसरी घटना म्हणजेच निसर्गाचा समतोल बिघडत चाललेला आहे। आता तुम्ही बघाल तर कोकणामध्ये बऱ्याच ठिकाणी मायनिंग वगैरे सुरू होत आहेत आणि या मायनिंगमुळे खूप धोका म्हणजे उत्पन्न होतो आहे। तर काही ठिकाणी ज्या मायनिंग सुरू आहेत तर त्याला काही आपला विरोध नाही, त्या ठीक आहे, आता झाल्या, आता काही करू शकत नाही, तर ठीक आहे, त्या तुम्ही सुरू केल्यात। परंतु आत्ता माझ्या गावाच्या जवळच जी मायनिंग सुरू होणार आहे मांदिवली, मला सांगायला काय हरकत नाही आहे ना, मांदिवली म्हणून ज्या ठिकाणी मायनिंग सुरू होणार आहे तर ती मायनिंग सुरू झाली नाही पाहिजे। तर जे काही निसर्गाला हानी पोहोचवणारे असे जे प्रकल्प आहेत तर ते कुठेतरी थांबवले पाहिजेत आणि त्यासाठी प्रयत्न करणारा आमदार हा मला पाहिजे आहे। शिक्षणाच्या सोयी म्हणजे जे हायर एज्युकेशन आहे, मेडिकल कॉलेज, नर्सिंग कॉलेज, तर ते मोठ्या प्रमाणात पाहिजे, म्हणजे इथले जे विद्यार्थी आहेत ते इथे चांगले शिक्षण घेऊ शकतील आणि ते सुद्धा अशा प्रकारच्या जॉबमध्ये जाऊ शकतील। तर अशा प्रकारचे शिक्षणाची सोयसुद्धा झाली पाहिजे। त्याचबरोबर खेळांमध्ये एवढं टॅलेंट आहे
परंतु ते टॅलेंट ना बाहेर निघत नाही. म्हणजे ते तेवढ्यामध्येच राहतं. जसं क्रिकेटमध्ये क्रिकेट खेळणारी कितीतरी चांगली मुलं आहेत, परंतु त्यांना जो प्लॅटफॉर्म पाहिजे तो मिळत नसल्यामुळे ते पुढे जात नाहीत. त्याचबरोबर वेगवेगळे स्पोर्ट आहेत. अशा प्रकारे इथल्या लोकांना, इथल्या मुलांना विविध खेळांमध्ये मुलांना प्रशिक्षण मिळेल अशा प्रकारची सोय इथे उपलब्ध झाली पाहिजे आणि तशा प्रकारचं काम करणारा आमदार हा मला पाहिजे. तर ओव्हरऑल आपण असं बघायला गेलं की एक विकासाच्या दृष्टीने जो प्रयत्न करेल अशा प्रकारचा आमदार पाहिजे. तर बघा अशा प्रकारचा कोण आमदार आहे. मला वाटतं की बघा काही आता मागील 5 वर्षामध्ये जी कामं झालेली आहेत, अक्षरशः आमच्या मतदारसंघामध्ये खूप चांगल्या प्रकारची कामं झाली आहेत. म्हणजे तुम्ही बघाल तर रस्ते होत आहेत, वेगवेगळ्या नद्यांना पूल बांधले जात आहेत. त्याचबरोबर विविध गावांमध्ये जे रस्ते आहेत ते होत आहेत, गावांतर्गत रस्ते. पहिल्यांदा रस्त्याची सोय महत्त्वाची आहे. तर रस्ते आता काही या 5 वर्षामध्ये खूप सारी प्रगती झालेली आहे. म्हणजे रस्त्यांची चांगल्या प्रकारे सोय झालेली आहे. तर आणि आता हे जे आमदार आहेत योगेशदादा कदम, तर नक्कीच चांगल्या प्रकारचे काम करत आहेत. आणि मला स्वतःला असं वाटतं की पुढील 5 वर्ष त्यांना संधी द्यायला काही हरकत नाही. आणि मलासुद्धा वाटते की आपण त्यांनाच मतदान केलं पाहिजे आणि माझं मतदानसुद्धा त्यांनाच असेल. तर हे सांगायला मला काहीही वाटत नाही, कारण का जो काम करतो आहे तर तो कोणत्या जातीचा आहे, कोणत्या धर्माचा आहे ते आपण बघितलं नाही पाहिजे. तर आणि आपण बघतसुद्धा नाही, कोकणातली माणसं ते बघतसुद्धा नाही. कारण आपल्याला जाती धर्म हे आपण मानत नाही जास्त कोकणातील माणसं. तर योगेश रामदास कदम तर चांगले काम करत आहेत आणि मला वाटतं त्यांनाच निवडून दिलं पाहिजे. आत्ताच मागे आम्ही मायनिंग विरोधात आंदोलन केलं होतं दापोलीमध्ये. त्या ठिकाणीसुद्धा त्यांनी आंदोलनाला भेट दिली आणि त्यांनी सांगितलं की बाबा ही मायनिंग नक्कीच जर गावाचा विरोध असेल तर माझासुद्धा विरोध असेल. आणि त्यामुळे जर ते आम्हाला तशा प्रकारचा सपोर्ट करतायत तर त्यांनासुद्धा वाटतं की मायनिंग नाही झाली पाहिजे. तर हा विचार जर बदलला तर आपण नक्कीच त्यांच्या विरोधात नक्कीच काहीतरी बोलू किंवा त्यांना प्रश्न विचारू, उलट प्रश्न विचारू. कारण का तुम्ही का आम्हाला सांगितलं की मायनिंग विरोधात आहोत, परंतु जर तुम्ही मायनिंगला सपोर्ट करणार असाल तर ते चालणार नाही. तर आपल्याला त्यांनी सांगितलेलं आहे की मायनिंगसाठी ते नक्कीच विरोध करणार आहेत. जर गावचा विरोध असेल तर माझासुद्धा विरोध असा तिथे सांगितलेला आहे. तर बघा अशा प्रकारे जे निसर्गाला हानी पोहोचवणारे प्रकल्प आहेत त्यांना जे विरोध करतायत तर त्यांना मतदान करायला आम्हाला काहीही हरकत नाही. त्याचबरोबर नक्कीच त्यांच्या कारकिर्दीमध्ये गेल्या 5 वर्षामध्ये विविध चांगल्या प्रकारचे काम ते करत आहेत. ते कोणत्या पक्षाबरोबर आहेत ते महत्त्वाचं नाही, तो माणूस कसा आहे तर ते महत्त्वाचं आहे. आणि मला स्वतःलासुद्धा अनुभव आलेला आहे की आपण योगेशदादा कदम यांच्याकडे गेल्यानंतरला एखादी मागणी केली आपण तर ती नक्कीच पूर्ण करतात. ते म्हणजे काही दिवस जातील परंतु नक्की त्यावरती ते काम करतात. म्हणून असं वाटतं की नक्कीच ते पुन्हा एकदा निवडून आले पाहिजे. जर पुढील 5 वर्षामध्ये काम नाही केलं तर आपण त्यांना काढून टाकू, है ना. तर नक्कीच जो काम करतो आहे त्याला सपोर्ट करायला काही हरकत नाही. आणि मला वाटतं आणि त्या सपोर्ट करायला मला एकदम फ्रीली बोलायलासुद्धा काही वाटत नाही. तर त्यामुळे जो काम करतो आहे त्यालाच मतदान दिलं पाहिजे. तर मी सुद्धा तुम्हा सगळ्यांना आव्हान करेन की येणाऱ्या पुढील निवडणुकीमध्ये आपले योगेशदादा कदम यांच्या नावासमोरचे बटन आहे ते नक्की दाबा आणि त्यांना भरघोष मताने विजयी करा. तर आणि मी ज्या प्रकारे आपला जाहीरनामा मी सांगितलेला आहे की कशाप्रकारे थोडक्यात मी सांगितलेलं आहे, असे बरेच मुद्दे आहेत. तर अशा प्रकारचा तुमचासुद्धा जाहीरनामा असेल आणि त्या जाहीरनाम्यामध्ये कोणता उमेदवार बसतो आहे आणि त्याप्रमाणे तुम्हीसुद्धा वोट करा. मला वाटतं आहे होप की योगेशदादा कदम हे तुमच्या जाहीरनाम्यामध्ये नक्की बसतील आणि नक्कीच त्यांना तुम्ही सगळ्यांनी वोट कराल. तर नक्कीच त्यांना सगळ्यांनी वोट करा आणि त्यांना नक्कीच चांगल्या मताने जिंकून आणा. अशा प्रकारे चांगल्या मताने निवडून आल्यानंतर नव्या उमेदीने ते सुद्धा नक्की काम करतील. तर चला या व्हिडिओमध्ये एवढंच. तर तुम्हाला काय वाटतं तर ते या व्हिडिओच्या खाली नक्की कमेंट करून सांगा. मित्रांनो, मी आता जे तुम्हाला सांगितलं आहे की योगेशदादांना सपोर्ट करा, परंतु जे दुसरे उमेदवार आहेत त्यांना सपोर्ट करणारे जे काही उमेदवार असतील ते जर हा व्हिडिओ पाहत असतील तर तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे की तुम्हाला जर वाटत असेल की बाबा दुसऱ्याला मतदान करावं तर तुम्ही नक्की करा, परंतु या व्हिडिओच्या खाली हेट कमेंट बिलकुल चालणार नाहीत. तर हे तुम्हाला सांगणं आहे. जर तुमचं काही मत असेल ते तुम्ही नक्की व्हिडिओच्या खाली नक्की मांडा, तर ते तुमचं स्वागतच असेल. परंतु जर हेट कमेंट करण्याचा प्रयत्न कराल तर ते बिलकुल चालणार नाही. तर प्रत्येकाला स्वतंत्र आहे की आपलं मत मांडण्याचा. तर ते मत आहे ते चांगल्या प्रकारे मांडलं गेलं पाहिजे, ना की उगाच शिव्या वगैरे देऊन. जर अशी एखादी जरी कमेंट्स आली तर बिलकुल मला तरी चालणार नाही. तर कमेंट कराल ते विचारपूर्वक करा. तर आणि तुम्हाला वाटत असेल दुसऱ्या उमेदवाराला मतदान करावं तर नक्की करा.
तर मित्रांनो ते तुमचं मत आहे, ते तुम्ही कोणालाही करू शकता, परंतु मला असं वाटतं की जो उमेदवार काम करणार आहे त्याला मतदान झालं पाहिजे, हो की नाही, तरच आपल्या परिसरातील गावांचा विकास हा होईल। तर मित्रांनो पुन्हा एकदा सांगतो की जो निसर्गाला हानिकारक असे प्रोजेक्टना विरोध करेल, जो की आपल्या या परिसरातील विभागातील गावांच्या विकासासाठी झटेल, त्याचबरोबर इथला जो स्थानिक आहे तो इथेच कशाप्रकारे राहील, त्याला इथेच रोजगार कशाप्रकारे मिळेल त्यासाठी प्रयत्न करेल। आणि महत्त्वाचं म्हणजेच इथल्या मुलांच्या शिक्षणाची सोय कशाप्रकारे इथे होईल, म्हणजे हायर एज्युकेशन कशाप्रकारे ते इथे घेऊ शकतील, अशा प्रकारचे जे काम करणारा उमेदवार हा निवडून आला पाहिजे आणि त्यासाठी तुम्ही वोट करा। तर चला या व्हिडिओमध्ये एवढंच। तर मित्रांनो हा एक माझं मत आहे, ते मी मांडलेलं आहे, तर नक्कीच असा जाहीरनामा तुमचासुद्धा असेल आणि तुम्हाला काय वाटतं ते नक्की व्हिडिओच्या खाली नक्की कमेंट करून मला सांगा। तर चला या व्हिडिओमध्ये एवढंच, पुन्हा भेटू अशाच नवीन व्हिडिओमध्ये। चला तर बाय।